नमस्कार, मी प्रिया. प्रेज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत खूपच हेल्दी असे बीटचे कटलेट. चला तर मग साहित्य काय आहे ते बघून घेऊया. इथे आपण बीट घेतलेले आहे. 2 मोठे बीट आपण किसून घेतलेले आहेत. इथे 3 मोठी बटाटे आहेत, ती उकडून किसून घेतलेली आहेत. इथे मी 2 कांदे घेतलेत बारीक चिरून. आलं लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, हे ब्रेड क्रम्स आहेत, कॉर्नफ्लावर, मैदा, रेड चिली पावडर, हळद, धणा पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला आणि हा थोडासा रवा आहे 2 चमचे. चला तर कृतीकडे वळूया. इथे आपण बीट घेतलेलं आहे, ते बाउलमध्ये घेऊया. हा बटाटा आहे तो घेऊया. कांदा, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट. झटपट होणारी रेसिपी आहे. आता ह्याच्यामध्ये सुखे मसाले आहेत, ते मिक्स करूया. हे सगळे हा जो रवा घेतला आपण तो टाकूया. चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम्स घ्यायचे. खूप हेल्दी रेसिपी आहे. मुलं बीट अशी खात नाहीत, त्यांना असे कटलेट करून दिले की ते आवडीने खातात. आता आपण हे सगळं मिक्स करूया. हे बघा आपण मिक्स केलंय. तर ह्याच्यात मला थोडेसे ब्रेड क्रम्स कमी वाटतात, तर आपण थोडेसे ब्रेड क्रम्स अजून मिक्स करूया ह्याच्यामध्ये. ब्रेड क्रम्स टाकल्याने हे जे आपल्याला ओलसर दिसतंय तो ओलसरपणा कमी होतो, बाइंडिंग येते चांगली, आणि रव्याने पण. अजून आपण 3 चमचे टाकलेला आहे. तर परत याला आपण नीट मिक्स करून घेऊया. आपलं आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे कटलेट्स करून घेऊया. आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे त्याला मिक्स करून घेऊया. त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. आणि ह्याची स्लरी करून घेऊया. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशी करायची. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. बघा अशी तयार करायची आहे. हे बघा असा गोळा घ्यायचा. आता ह्याच्यात कटलेट डिप करायचं आहे. सगळ्या बाजूने कोट करून ब्रेड क्रम्समध्ये घालायचं आहे. हे असे बनवायचे आणि 10 मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत बनवून. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवलेले 10 मिनिटं. आता आपण यांना शॅलो फ्राय करणार आहोत. तर ते इथे मी फ्राय पॅन गरम केलेला आहे.
हे मीडियम गॅसवर दोन्हीकडून ब्राऊन रंगावर आपण करून घ्यायचं आहे. आता आपण यांना पलटून घेऊया. हलवत पलटायचं. हे असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा आपले दुसऱ्या बाजूने पण छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा आपले बीटचे कटलेट रेडी आहेत. हे हेल्दी कटलेट तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटले. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. नक्की करून बघा.